तुमचे आमच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी बालभारती यावरील धडा नंबर 3 आला पाऊस यावरील स्वाध्याय पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 1 चौकटी पूर्ण करणं। त्यामध्ये अ आहे पाऊस आल्यावर ओले झालेले, तर अंगण, पाऊस आल्यावर ओले झालेले अंगण। आ थेंबासी आलेले वारे, थेंबासी आलेले वारे। नंतर ई गारांनी भरलेला काय तर रस्ता, गारांनी भरलेला रस्ता। ई लख्ख न लखलखणारी वीज, लख्ख न लखलखणारी वीज। नेक्स्ट आहे, नंतर आहे प्रश्न दुसरा आकृती पूर्ण करा। पावसामुळे वातावरणात झालेले बदल। तर आपल्याला आहे फर्स्ट याच्यामध्ये लिहायचं आपल्याला अंगण ओले झाले। काय लिहायचं आहे? अंगण ओले झाले। नंतर रस्ता गारांनी भरला, रस्ता गारांनी भरला। नंतर इंद्रधनुष्य दिसेल। काय? पावसामुळे वातावरणात झालेले बदल तर आपल्याला इंद्रधनुष्य दिसेल। नंतर नदी झाली, नदी झाली। नंतर पाखरे चिवचिव करू लागली। काय? तर पाखरे चिवचिव करू लागली। प्रश्न तिसरा कवितेतील खालील ओळीचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा। कवितेतील खालील ओळीचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा। अ काळे हत्ती निळ्या न भागणे, काळे हत्ती निळ्या न भागणे याचा अर्थ आहे उत्तर काळे ढग आकाशात वेगाने धावत आहेत। काय? काळे ढग आकाशात वेगाने धावत आहे। आ पांगेडा गळती थरथरणारे पंच मिटून, पांगेडा गळती थरथरणारे पंच मिटून। तर अर्थ आहे, उत्तर आहे आपलं पावसामुळे भिजलेली पाखरे, पावसामुळे भिजलेली पाखरे थंडीने थरथरत बसली आहेत। नंतर प्रश्न चौथा खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा। खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा। तर अ पाऊस पडत असताना खेळणारी मुले विजेच्या कडकडाटामुळे घरी पडतात। तर उत्तर वीज लखलखेचे लखून। नंतर भिजणारी ती अवघड पोरे घरात पडती पटकन। नंतर आ पुन्हा पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्य दिसते। तर उत्तर मध्येच पिवळे ऊन हासे सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे। नंतर प्रश्न दुसरा शब्द साखळी तयार करा। तर आ आकाश म्हणजे शाळा, नंतर लाडू, उंदीर आणि रस्ता। ई इमारत ची शब्दसाखळी आपल्याला तयार करायची आहे। तर टरबूज, जहाज, जंगल आणि लाकूड। विचार करा व सांगा। प्रश्न 1 पावसात भिजण्याचा तुमचा आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा। तर उत्तर मला पावसात भिजायला खूप आवडते। मित्रांसोबत कागदी होड्या सोडताना खूप मजा येते। प्रश्न दुसरा पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणते बदल होतात? तर कोणकोणते बदल होतात? तर उत्तर झाडे हिरवीगार होतात, नद्या तुडुंब भरतात, नंतर थंड हवा वाहते आणि सर्वत्र हिरवळ पसरते। नंतर खेळू या शब्दांशी। यामधील प्रश्न पहिला कवितेतील यमक जुळणारे शब्द, म्हणजे कवितेतील जे यमक जुळणारे शब्द असतील ते आपल्याला इथं पाहायचे आहेत। तर गारा तसंच सारा। नंतर हत्तीचा यमक जुळणारा शब्द सुट्टी, नदी मध्ये, वस्ती सुट्टी,
आणि पोरे वारे. पावसाशी संबंधित शब्द. पावसाशी कोणकोणते संबंधित शब्द आहे तर पाऊस, पूर, ढग, वीज, गारा, छत्री, नदी, इंद्रधनुष्य आणि थेंब. नंतर प्रश्न 4, घर या शब्दांशी संबंधित शब्द. घराच्या संबंधित यामध्ये आपल्याला शब्द लिहायचे आहे. तर घर म्हणजेच कुटुंब येणार, आई, बाबा, खोली, स्वयंपाक, अंगण, छप्पर यासारखे. नंतर प्रश्न 5, समानार्थी शब्द. त्यामध्ये रस्ता, मार्ग. घर, घराचा समानार्थी शब्द आहे गृह. नदी, नदीचा समानार्थी शब्द आहे सरिता. आकाश, आकाशचा समानार्थी शब्द आहे नभ. नंतर प्रश्न 6, वाचा, लक्षात ठेवा. खालील शब्दांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असतात. त्यामध्ये अंगण, थेंब, पाऊस, हत्ती, भाषा, आकाश. तर वरील एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असणारी शब्द शोधा व लिहा. तर घर, घरे, झाड, झाडे, पुस्तक, पुस्तके, मुलगा, मुले आणि पक्षी, पक्षी. घर हे एकवचनी आहे आणि घरे हे अनेकवचनी आहे. झाड हे एकवचनी आहे आणि अनेकवचनी झाडे. पुस्तक हे एकवचनी आहे आणि पुस्तके हे अनेकवचनी आहेत. मुलगा हे एकवचनी आहे आणि मुले हे अनेकवचनी आहे. पक्षी हे एकवचनी आहे आणि पक्षी हे अनेकवचनी आहे. नंतर पुढील ओळीतील अलंकार ओळखा व लिहा. 1, ओळ. तशाच हिरव्या वेलीवरची जरा निळीशी फुले, निर्मळ हृदये, हसरे हसरे चेहरे, हसरे तरी निराळी मुले. तर उत्तर आहे आपलं उपमा अलंकार. कोणता अलंकार? उपमा. नंतर प्रश्न 2, ओढ. प्रश्न 2, ओढ. काकूनी काकाच्या कपाटातील कोरे कागद कागदीने करा कापले. तर उत्तर अनुप्रास अलंकार. 3, ओढ. सोनसडी सकाळ सुंदर सुगंधाने सजली. तर उत्तर आहे अनुप्रास अलंकार. 4, फिटे अंधाराचे जाडे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. तर उत्तर आहे यमक अलंकार. असाच आपला स्वाध्याय पाठ क्रमांक 3 यावरील जी कविता होती यावरील स्वाध्याय संपला. तर मित्रांनो, तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहा. धन्यवाद.